वर्षापूर्वी सध्या औषध आहे मस्त आहे. नाव सांगा आपलं. किरण नामदेव राहतो गाव कुठलं काय अंगेवाडी शेती किती आहे 10 एकर आहे. काय करायचं काय पेरला काय नाही सोयाबीन तूर मुडी काय नुकसान झालं शेतामध्ये वगैरे सोयाबीनचे पानं पिवळे पडले. बरं बरं म्हणजे नुकसान म्हणजे पाऊस पडलं नाही नुकसान झालं पाऊस पडला नाही म्हणून नुकसान झालं. झालं का मग आणि किती एकर लावलं आहे आता सोयाबीन 2 एकर आहे बाकीचे 5 एकर पावसामुळे गेलेला आहे. गेल्यामुळे गेलेला आहे ना काय 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 केलेलं त्याला काय नाही आता आहे तसं आहे. ते पाटील काय केलं काही करणार डबल सोयाबीन पेरलं सोयाबीन एवढं सोयाबीन हां म्हणजे ते जे मे मध्ये पाऊस पडला म्हणजे नुकसान झालंय का तुम्हाला नुकसान पाऊस पडला पाऊस पडला नाही जून मध्ये जे पाऊस पडला ते मे मध्ये पाऊस पडला हां त्यामुळे नुकसान झालेलं आहे तुमचा हां तुम्ही सोयाबीन डबल पेरणी केला हां डबल पेरणी केलं मग तुम्हाला ते डबल सोयाबीन वगैरे आले का नाही नाही आलं आहे का मग त्यातून काही मानधन भेटले नाही तुम्हाला काही भेटलं नाही. आता मग तुम्हाला तुमच्या भेटलाय का नाही भेटलं. भेटला नाही का तुम्ही भरलं नव्हतं का तुमच्या थोडं तुमच्या मग भरलं नव्हतं का तुम्ही भरलं होतं पण आलंच नाही ना. आलेच नाही का बरं 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 आणि काय मागू शकतो सरकारला काय पाहिजे तुम्हाला आपल्या समजू शकतो म्हणजे आपलं 10 एकरमध्ये फक्त आपलं 6 एकरच्या सोयाबीन आलेलं आहे. हां 4 एकर गेलेलं आहे. गेलेलं आहे हां बरोबर पूर्ण डबल पेरलेलं आहे. ते पावसामुळं सगळं वळून गेलेलं आहे. म्हणून काहीच नाही. काहीच नाही का हां बरं बरं तर मला काय सांगायचं आहे तुमच्या अपेक्षा आहे काय सरकार सांगू शकतो मला अपेक्षा आहे का आपण कुणाला सांगावं कुणाला सांगावं अपेक्षा आहे. म्हणजे तुमच्या पंचनामावर काय की कोण अंतर नाही पंचनामा करायला नाही नाही कोण येत नाही. दुसऱ्या दिवशी ते झालं मग पंचनामा करून आलते का तुमच्याकडे नाही कोणाला अधिकारी कोण आणते का कोणाला तुम्ही कोणा अडचणी दिला हो का नाही दिला हो का नाही मग द्यावं का अर्ज वगैरे ते आल्या कोणाला देऊ हां कोणाला देऊ कोणी पाणी करायला आलं नाही का म्हणजे मला नुकसान झालंय बाबा मी कोणाला साहेबाला तुमच्या तलाठीला कोणाला भेट नको नाही नाही भेटलं नाही कोणाला भेटलं. मला सर ही विनंती की तिथं 1 तारखेला माफ करावं आणि तिला नुकसान भरपाई करावी जय जवान जय